नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर म्हणल्याप्रमाणे आज आपण आजच्या व्हिडिओपासून आपण संधी या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते, सर संस्कृत विषय सुरू करा। तर आजच्या व्हिडिओपासून आपण संधी प्रकरण सुरू करत आहे। तर चला बघूया बेसिक इंट्रोडक्शन पासून तर हायली संधीपर्यंत पूर्ण आपण हा संधी पूर्ण जाणून घेऊन येणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। तर चला बघूया काय सांगितलंय। आता संधीचं बेसिक बघून घेऊ कसं सांगितलंय। आता काय सांगितलं संधीमध्ये, जेव्हा दोन वर्ण कोणते असतात, एक स्वर आणि एक व्यंजन, जे आपण हे पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, माहेश्वरी सूत्रामध्ये पाहिलं होतं, जो अच्च प्रत्यय होता त्याला आपण स्वर म्हणत होतो, आणि जो हल जो होतं, जो प्रत्यय होता हल प्रत्यय, त्याला आपण व्यंजन म्हटलं होतं। तर यांनी ते सांगितलं, जेव्हा दोन वर्ण म्हणजे स्वर किंवा व्यंजन एकमेकांच्या अगदी समीप येतात म्हणजे जवळ येतात, तेव्हा काय होतं, तेव्हा संधी होते। म्हणजे कसं सांगितलंय बाबा ते जाणून घेऊया। आता संधी आहे, आता संधी कशी होती तेच खाली सांगितलंय। पूर्व पदाचा अंतिम वर्ण म्हणजे जो पहिला शब्द असेल त्याचा अंतिम वर्ण सांगितलाय, आणि दुसरा काय सांगितलंय, उत्तर पदाचा पहिला वर्ण, जो उत्तर पद असेल म्हणजे दुसरा शब्द असेल त्याचा पहिला वर्ण, त्या या वर्णापासून काय होतं संधी तयार होती। आता कशी संधी होती ते बघूया कशी संधी होती। आता आपले एक उदाहरण दिलं इथं, मधुवरी उदाहरण दिलंय। आता तो शब्द कसा बनलाय त्याची फोड जाणून घेऊया। मधु प्लस अरी, आता मधु प्लस अरी ह्या दोन शब्दापासून हा मधुवरी शब्द बनला होता। आता याची संधी कशी होती बघूया। तर आता संधी कशी सांगितली की मधुवरी मधला मधु, आता हे मधु आहे तर मधु मधला जो ध आहे तो आपण हलंत केला। आता ध मध्ये काय जुटलं होतं, ऊ जुडलेला होता, त्याला बाजूला सेपरेट केलं। आता ऊ हा काय झाला, स्वर आहे, हा ऊ स्वर आहे, आणि तसा अरी मधला जो अ आहे हा पण स्वर आहे। म्हणजे काय सांगितलं होतं, दोन वर्ण ते एक तर स्वर असते किंवा व्यंजन असते, आपण इथं दोन्ही स्वर पाहतोय। तर त्या दोघांचं काय होतं, जेव्हा ते दोघं समीप येतात, जेव्हा समीप येतं त्यांच्या दोघांमध्ये जे काय होतं, त्यांच्या दोघांमध्ये समीप आल्यावर जे काही होतं त्याला काय म्हणतो आपण संधी म्हणतो। दोन वर्णाचे जे समीप येतात त्यांचं जे होतं त्यांच्यात ते काय म्हणतात, त्याला संधी होते, त्यांच्यात जी क्रिया घडून येते ती संधी म्हटलेली आहे। आता उ आणि अ यांच्या दोघांमध्ये संधी होऊन इथं काय झालं, ओ तयार झाला। म्हणजे ते तुम्हाला पुढे संधी कळण ती कोणती संधी आहे, जे इथं ऊ आहे त्या ऊचा हा पुढं व तयार होतो, आणि ही संधी ऊचा व तयार झाल्यामुळे काय होतं, जो हलंत होता तर ध हा वला जुळून हा मधवरी, आणि हा व अला जुळून पूर्ण व तयार होतो। म्हणजे हा अशा प्रकारे हा पूर्ण मधवरी शब्द तयार होतो। पुढे तुम्हाला कळणारच आहे की पुढे कोणती संधी असेल की जिथं ऊचं व झालेलं आहे। तर आता बघून घ्या पुढे काय सांगितलं। आता बेसिक बघून घ्या अगोदर काय म्हटलंय। आता संधीचे तीन प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे कोणकोणते, स्वर, व्यंजन आणि विसर्ग, असे तीन प्रकार कोणते संधीचे। आता तीन प्रकार मध्ये पहिला पाहायचं आपल्याला स्वर संधीमध्ये काय सांगितलंय, जे काय पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर व दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर या दोन्ही स्वरांचा जो विकार घडून येतो त्यांना काय म्हटलंय, स्वर संधी म्हटलंय। काय सांगितलंय, जो पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा शेवटचा पहिला स्वर असेल त्या दोघांचा जे काय म्हटलंय विकार घडून येतो, त्या दोघांचा जो विकार घडून येतोय त्याला काय म्हटलंय, स्वर संधी। म्हणजे एक ट्रिक आहे, कशी ट्रिक आहे ध्यानात ठेवायची, स्वर प्लस स्वर मध्ये कसं, स्वर मध्ये दोन्ही स्वर असणारे, जो पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण असेल तो पण स्वर असणारे, आणि जे दुसऱ्या शब्दातील पहिला जो वर्ण असणार आहे तो पण स्वर असणारे। स्वर संधीमध्ये दोन्ही स्वर असतात। हे त्याचं उदाहरण काय बघून घेऊया। काय सांगताय, देव प्लस इंद्र मध्ये कसं आहे, हे देव कसं शेवटचा व मध्ये कसं, व जर हलंत केला त्याच्यात आपल्याला अ सापडतो, आणि इकडे इंद्र मधला ई हा दोन्ही स्वर आहे, अ आणि ई हे दोन्ही स्वर आहेत। आता हे दोन्ही स्वरामध्ये काय होतं, अ आणि ई मिळून काय होतं, ए तयार होतं। पुढे बघणारच तुम्ही कोणती संधी तयार होती, ही कोणती संधी आहे। तर अ निस्तादवर जाणून घेऊया, बघूया कसं तयार झालंय। अ आणि ई मिळून काय झालं, ए तयार झालं। तर अ आणि ई मिळून तयार ए झालं। तर आता ते कसं, आता हे जे ए तर हे व ला जाऊन मिळतं, म्हणजे काय तयार होतं, देवेंद्र अशा प्रकारे हा शब्द तयार झालाय। आता पुढे पाहायचा आपल्याला दुसरा प्रकार व्यंजन संधी। बेसिक आहे, निस्ताद सुरुवातीला बेसिक जाणून घेऊया, जेवढं समजेल तेवढं बघून घ्या। पुढे आपण ह्या व्यंजन संधीचे त्याचे प्रकार बघणार आहेत। आता पुढे काय सांगितलंय, पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर किंवा व्यंजन, एक तर स्वर पण असू शकतो दुसऱ्या शब्दात किंवा व्यंजन पण असू शकतो, हे वर्ण एकत्र येऊन जो बदल होतो त्याला व्यंजन संधी म्हणतात। आता काय सांगितलं होतं आपण, स्वर संधीमध्ये पाहिलं होतं, जे स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी होती। आता व्यंजन मध्ये तसं नाही ना हो, व्यंजन मध्ये काय सांगितलं इकडे बघा ना, व्यंजन प्लस स्वर
किंवा व्यंजन असेल, म्हणजे व्यंजन मध्ये एक तर स्वर व्यंजन प्लस स्वर असेल किंवा व्यंजन प्लस व्यंजन असेल, तेव्हा ती व्यंजन संधी असेल. आता उदाहरण काय सांगितलं ते उदाहरण बघून घेऊया, एक मोजकं उदाहरण की आता पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे, एक जाणून घ्यायसाठी कशी व्यंजन संधी झाली. आता एत प्लस टीका, आता एत प्लस टीका मध्ये कसं होतं, त जो होता तो हलंत ट होता आणि हा जर टीका मधला ट घेतला तो आपण हलंत वेगळा घेतला आणि त्याला जो जुळलेला ई होती ती दीर्घ ई होती ती आता ती बाजूला केली. आता हा त आणि हा पुढं ट, आता इथं कोणती एक व्यंजन संधी झाली ती तुम्हाला पुढे कळणच कोणती येते. आता हा ट पुढं ट आल्यामुळं या त चा काय होतो ट होतो, हा त चा काय होतं ट होतं, ते सांगितलं आपण. हा त चा ट झाला आणि हा ट जसा तसा राहतो, म्हणजे काय होतं तत्टिका, तट्टिका असा हा शब्द तयार झालाय. आता विसर्ग संधी पुढे जाणून घेऊया. आता विसर्ग संधी म्हणजे काय, आता 3 नंबरची संधी विसर्ग संधी. विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास जो बदल होतो त्यास विसर्ग संधी म्हणतात. जो असा विसर्ग असतो आपला त्याच्या पुढं स्वर किंवा व्यंजन जर आलं, ह्यांच्या जो पुढे जाऊन जो बदल होतो त्याला काय म्हटलं आपण विसर्ग संधी म्हटलेले. अशा प्रकारे हे आपले 3 संधीचे प्रकार पाहिलेत, बेसिक पाहून घेतले यांचे आपण डेफिनेशन आणि त्या म्हणजे कशा प्रकारे संधी ते होते. आता पुढे पाहायचं आहे आपल्याला, आपल्या पुढे पाहायची स्वर संधी. आता स्वर संधीचे आपला पहिला प्रकार पाहतो आपण येन संधी. आता येन संधीचं पहिलं सूत्र असतं, हे महत्वाचं खूप. सूत्र तुम्हाला प्रत्येक संधीचा पाठ म्हणजे पाठ पाहिजे, कारण की सूत्रावर 1 मार्क म्हणजे 1 मार्क असतो. संधी जर करायला आला आपल्याला टॉपिक 10 मार्काला संधीचा एलक्यू पाहायला मिळतो, त्यामध्ये आपल्या संधी सोडवावं लागते, त्यामध्ये सूत्राला 1 मार्क असतो. कोणत्या सूत्राने तुम्ही संधी सोडवली आहे ते असती इको येनची. आता येन संधीचं सूत्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना सूत्र पाठ करण्यास गरजेचे आहे. आता येन संधी त्याचं सूत्र कोणतं, इको येनची. त्याचा कसं सांगितलं ते इक यन अची, इक यन अची हा असं सूत्र आहे. त्यामध्ये काय सांगितलं, इक प्लस स्वर म्हणजे यन तयार होतो. जे इक प्रत्यय आहे त्याच्या पुढे एक प्रत्याहार आहे, त्याच्या पुढे जर स्वर जर आला तर इक प्रत्याहारचा यन तयार होतो. तेच खाली सांगितलं बघून घेऊया. आता जो इक प्रत्याहार कोणकोणता असतो, त्यात कोणते स्वर वर्ण येतात, सॉरी कोणकोणते तिथे बघूया. ई, उ, रू आणि ऋ हे अशी 4 वर्ण येतात ह्या प्रत्याहारमध्ये. जर हे काय सांगितलं, इक प्रत्याहारातील वर्णापुढे जर स्वर आल्यास त्याच्या जागी यन प्रत्याहारातील वर्ण घेणे असं यांनी सांगितलंय. आता ते कसं सांगितलं ते बघूया. जे इक प्रत्याहार होता त्याच्या पुढे जर स्वर जर आला तर यन प्रत्याहारातील वर्ण घ्यायचे. आता कसं सांगितलंय, जर एक प्रत्याहार होता ई, उ, रू आणि ऋ, ह्याच्यातला ई जो होता ते ईचा काय होतो, स्वर जर आला पुढं कोणता स्वर असेल ते स्वर मध्ये कोणते अच प्रत्याहारातील वर्ण पाहिले होते आपण. जे 13 वर्ण आहेत, जे 13 स्वर आहेत, 13 स्वर पैकी कोणता जरी स्वर जरी पुढे आला तरी ह्याचा ईचा य होतो, उचा व होतो, रूचा र होतो आणि हा जो रू आहे हाचा रूचा ल होतो. आता उदाहरण बघूया, जाणून घेऊया कसं होतं. आता तेच उदाहरण होतं पहिलं पाहिलं होतं उदाहरण मध्वरी. आता ते तुम्ही नेमकंच पाहिलं होतं मागं मध्वरी. आता मध्वरी शब्द कसा तयार झाला तो बघूया. आता मधु प्लस अरी, आता जर ध होता तो आपण हलंत केला. आता जर हा उकार होता, उकारचा हा उ बाजूला केला आणि ह्या दुसऱ्या शब्दातील म्हणजे दुसऱ्या वर्णातील दुसऱ्या शब्दातील पहिला जो होता वर्ण तो अ, म्हणजे इथं काय होतं स्वर प्लस स्वर, स्वर प्लस स्वर. स्वर संधीमध्ये आपण ट्रिक पाहिली होती, स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर प्लस स्वर. हा पण स्वर आहे हा पण स्वर आहे, दोन्ही स्वर आहे. तर आता काय सांगितलं होतं आपण, इक काय सांगितलं होतं इकडे बघा, इक प्रत्याहारातील वर्णापुढे जर स्वर आला तर येणं होतं. आता इक प्रत्याहाराचा हा उ आहे म्हणजे हा उ आहे, त्याच्या पुढे जर स्वर आला अस्वर आला तर ईचा काय पाहिला होता आपण ओ होतो. ईचा काय उचा काय होतो व होतो, उचा काय होतं व होतं. तेच केलं, उचा काय केला आपण व केला आणि हा अरी जशाच तसा ठेवला. ह्याला काही छेडछाड नाही केली, फक्त उचा व झालेला आहे. म्हणजे काय झालं होतं, ई उ पुढं एक प्रत्याहार वर्णापुढे स्वर आला होता, म्हणजे हा उ पुढं अ आला होता, स्वर आला होता, त्या फक्त ईचा व केलेला आपण अरी जशाच तसा ठेवलेला. हा अ ला काही केलेला नाहीये. हा मध म्हणजे हा हलंत ध आणि हा उचा व झाला आणि हा अरी जशाच तसा म्हणजे. आणि नंतर हा उ आणि हा ध आणि व हा व आणि अ हा मिक्स होऊन वरी तयार झाला आणि हा म आणि ध हलंत हा मिळून पुढं मध्वरी शब्द तयार झाला. त्याच प्रकारे पुढं एकदा पुन्हा सांगतो, नसल जर कळलं सांगण्यात चुकला असेल तर पुन्हा सांगतो. हा मध्वरी मधला आपण शब्द पाहिला होता मधु प्लस अरी, त्यातला आपण ध काय केला होता हलंत केला होता आणि हा उ बाजूला काढला होता. त्याच प्रकारे पुढे काय होता अरी होता, अरी मधला पहिला अ. आता हा एक प्रत्याहार वर्णापुढे स्वर आला होता, त्यामुळे काय झाला उचा व झाला आणि अरी जसा तसा राहिला. त्यामध्ये हा व पुढे जाऊन मिक्स झालो पूर्ण शब्द पूर्ण व तयार झाला वरी आणि हा धल मध हलंत ध होता. तर आता हा पूर्ण शब्द मिळून हलंत ध आणि व मिळून मध्वरी झाला. हा आता त्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला धातुअंश. धातुअंश शब्द कसा बनलेला आहे
की धातू प्लस अंश असला त्यातला काय होतं त कसा हलंत केला आपण हा उ बाजूला केला त्यातला अंश प्लस आता अन जो आहे तो आपला स्वर आहे दोन्ही स्वर एकामेका पुढे आल्यामुळे काय झालं की एक प्रत्याहातील वर्णापुढे जर स्वर आल्यामुळे त्या ऊचा काय झाला व झाला पूर्ण आणि उ प्लस अंश आता अंश हा मिळून काय झाला वंश तयार झाला आणि हा त काय होता हलंत होता म्हणजे हा धात्वंश अशा प्रकारे शब्द झाला। आता यन प्रत्याहातील संधीसाठी एक ट्रिक आहे काय ट्रिक आहे तर तुम्हाला कुठं पण जुळा शब्द सापडेल जुळा शब्द मिळेल म्हणजे जिथं कुठं त हलंत असेल म्हणजे समजा धात्वंश किंवा मध्वरी असे शब्द दिसाल तुम्हाला इथं जुळा शब्द दिसेल म्हणजे जुळ्याला एकामेकाला दोन शब्द जुळलेले आहेत कुठं दिसेल तर तुम्हाला समजून देणे ट्रिकनुसार की कोणती संधी यन संधी हा यन संधीचं हे ट्रिक आहे। आता आयादी संधी आता आयादी 2 नंबरची संधी पाहिजे आपल्याला आयादी संधीमध्ये काय पाहिजे की सूत्र आहे त्याचं पाठ करणं तुम्हाला आवश्यक आहे गरजेचं आलं पाहिजे एचो यवायो हे त्याचं सूत्र आहे त्यामध्ये काय पाहिलं तर एच प्रत्याहार कोणते ए ओ ए आणि औ हे एच प्रत्याहार आहे। आता एच प्रत्याहार कोणते आहे त्याचे वर्ण एच प्रत्याहारच्या वर्णापुढे जर स्वर आला म्हणजे स्वर जर आला तर एच प्रत्याहारातील वर्णापुढे जर स्वर आला तर त्याचं काय होतं पुढे जाऊन औ आय आणि औ हे असं होतं। आता एक प्रकारे जाणून घ्यावं कसं होतं जर एच प्रत्याहारातील एच्या पुढे जर स्वर आला तर एचा काय होतो होतो ए जर आला तर आय होतो आणि ओ जर आला तर औ होतो औ जर आला तर आव होतो। आता एक सिंपल ट्रिक आहे तर ए असेल एवढं ध्यानात ठेवायचं एचं आय होतं जर दीर्घ असेल दीर्घ ए असेल तर त्याचं काय होणार आय होणार आहे म्हणजे इथं फक्त त्याचा अचा आ होणार दीर्घ म्हणजे आ होणार आहे तेच ओचं काय होणार अ होणार आहे तर औचं काय होणार आहे आव होणार आहे सिंपल आहे ध्यानात ठेवायला की जर एच्या पुढे जर स्वर आला तर म्हणजे अच प्रत्याहार पुढे तर स्वर आला तर आता तेच पुढे सांगितलंय एच प्रत्याहार पुढे कोणताही स्वर आल्यास त्याच्या जागी औ आय औ आदेश होतो असं सांगितलंय। आता उदाहरण बघूया काय सांगितलंय पावकह आता पावकह मध्ये काय सांगितलंय प आपण याचे फोड बघूया काय सांगितले प प्लस हे बघा इथं प त्याचं फोड केली आव प्लस अकह आता इथं तुम्ही सर म्हणते अकह कुठून आलं आता इथं म्हणजे क दिसतंय सर अकह कुठून आले हे बघा इकडे बाळा आणि इकडे ध्यान दे हे बघ प हे हलंत केलं आपण इथं काय होतं डबल कान आहे म्हणजे एक कान आहे त्याला म्हणजे इथं काय आय इथं व हे पूर्ण व आहे म्हणजे ह्याच्यात काय अमिक्स आहे म्हणजे ह्याला हलंत केलं इथं बघ हलंत आहे आणि हे अकह म्हणजे इथलचा इकडे म्हणजे प आव अकह आता आव आता वर पाहिलं होतं आव कुठे येतं आपण आव इथं बघा बरं कुठे येतंय आय आव कुठं आलं आवला आलं तेच आवला आपण कुठे घेतलं आवला घेतलं त्यानंतर आता हेच पाहिलं आपण की कायचं पाहिलं औ आहे तर औचं कसं झालंय हे औ आणि हे प इथं कसं आहे हलंत इकडं हलंत आहे तर इथं हलंत जो आहे त्याला मिक्स झाला तो काय झाला पाओ अकह पावकचं काय झालं इथं पाओ प्लस अकह आणि हे काय कोणत्या ह्याच्यानुसार झालं तर इथं सूत्राचं हे लिहायचं विसरायचं नाही सूत्र कोणत्या सूत्र झालं एचो येवा हे झालं ह्याला असतो 1 मार्क कोणत्या तुम्ही कोणत्या सूत्रानुसार केलं आणि ही कोणती संधी एक संधी ओळखा आणि त्याचं सूत्र लिहा ह्याच्यावर तुम्हाला एक तुम्ही जर ह्याचं एक जर संधी ओळखून जर हे लिहिलं तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि एचओ सूत्र लिहिलं तुम्हाला 1 मार्क अशा प्रकारे 2 मार्क संधीला असतात तुम्हाला कोणत्याही एक संधी सोडवायला। आता ट्रिक काय करेल खाली बघूया ए प्लस स्वर आला तर आय होतो ए प्लस स्वर आला तर आय होतो तुम्हाला सांगितलं दीर्घ ए तर आय असेल ए आला त्याचा दीर्घ आहे ना तर आ होईल अचा आ करायचं फक्त ओ जर असं असं तर औ फक्त एवढं ध्यानात ठेवायचं ओ आणि जर तेच दीर्घ केलं आपण याला औ केलं तर स्वर आला आव करायचं म्हणजे काय नसतं एक काना वाढायचं फक्त तेच आता पुढे तिसरी संधी अगोदर आपलं एक सूत्र जाणून घ्यायचे खूप महत्वाचं सूत्र आहे सूत्र काय वांतो ही प्रत्यय आता वांतो ही प्रत्यय म्हणजे काय हे महत्वाचं सूत्र आहे हे कोणत्या संधी मधलं वांतो ही प्रत्यय आयादी संधी मधलं जे आयादी संधी मधलं सूत्र आहे वांतो ही प्रत्यय। आता दुसरं ह्याचं सूत्र आहे आता दुसरं सूत्रामध्ये काय सांगितलं ओ किंवा औ पुढे जर य आला काय ओ किंवा औ पुढे जर य आला तर काय होतं औ किंवा आव होतं तेचे दुसरं काय नाही फक्त एक आहे जर य येत असेल ओ किंवा औ पुढे जर ए येत असेल तर सूत्र टाकायचं वांतो ही प्रत्ययानुसार औ किंवा आव झालेला आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे ओ किंवा औ यांच्या पुढे जर य ने सुरू होणारा प्रत्यय आला तर औ किंवा औ व आव असा आदेश होतो कसं सांगितलंय गव्यम आता गव्यम मध्ये काय सांगितलं हे ग आपण बाजूला काढला ह्यातला व हा व जो होता अदुगर पायचा व अदुगर दिलाय हलंत व आणि त्यानंतर य म आता काय सांगितलं होतं इकडे बघा
गव्यम मध्ये की हा ग आहे आणि आता हे ग होता पूर्ण होता. आता त्याच्यातला आपण काय केला, हा हलंत केलाय. तिथं आला अ व आणि हा य म. आता अ व आवून आपण ध्यानात ठेवलं अ व कोणला येतं, ओला येतं. आणि आ व काय येतं, औला येतं. आता अ व ओला येतो कायानुसार आला, हा वंतोय प्रत्ययानुसार आला. कुठं होता, य पुढं होता म्हणून, हा य पुढं होता म्हणून वंतोय प्रत्यय वापरला. जर य नसता, याच्या जागेवर जर स्वर असता, कोणताही स्वर असता, तर आपण सूत्र कोणतं वापरलं असतं, एचो यवायो हे सूत्र वापरलं असतं. जसं कोणत्या औच्या पुढं औच्या ए औच्या पुढं जर स्वर आला असता तर एचो यवायो हे सूत्र लागलं असतं. हे काय म्हणलं इथं जो हे ओ ए म्हणजे हा जो यो ओ ए ओ पुढे ये होतं म्हणून काय आपण ये आलतं म्हणून कोणतं सूत्र वापरलं होतं, वंतई प्रत्यय हे सूत्र वापरलं. तेच सांगितलं वंतई प्रत्ययानुसार औचं हे ओचं औ झालेलं होतं. तेच लिहिलंय काय की हे औचं ओ केलं आणि काय म्हटलं ग ओ प्लस यम. आता ह्या हलंत ओ होता आणि हा यमला जुळा, काय झालं गो यम, गो यम. हे अशा प्रकारे हा शब्द तयार झालेला आहे. आता तिसरी संधी पाहिजे आपल्याला कोणती, सुवर्ण दीर्घ संधी. ह्यालाच याच प्रकारे दीर्घ संधी म्हणतात, ह्यालाच दीर्घ संधी म्हणतात. आता ह्यालाच दीर्घ संधी काय म्हटलंय, सूत्र काय पाहायचं आपल्याला की अकह सुवर्ण दीर्घ. अक सुवर्ण दीर्घ हे संधीचं नाव ह्याचं, हे सूत्र ह्याचं. आता हेच काय सांगता, अक प्रत्ययातील वर्णापुढे तेच वर्ण जर आले तर त्याला दीर्घ होतो. म्हणजे काय, सेम आले की अ च्या पुढे अ जर आला तर आ होतो, ई च्या पुढे जर ई आला तर ई होतो, ऊ च्या पुढे जर ऊ आला तर ऊ होतो, ओ च्या पुढे ओ आला तर औ होतो. अशा प्रकारे हे काय सांगितलं, संधी सांगितली, सुवर्ण दीर्घ संधी. दीर्घ संधी म्हणजे काय, ट्रिक काय, सेम प्लस दीर्घ. सेम पण ते डिफरंट होतं ना, इथं काय होतं की सेम इज इक्वल टू दीर्घ. सेम दीर्घ, सेम इज इक्वल टू दीर्घ, सेम इज इक्वल टू दीर्घ. ही त्याची ट्रिक आहे. आता काय सेम इज इक्वल टू दीर्घ ही ट्रिक आपण तयार केली. आता उदाहरण बघूया कसं आहे, दैत्यारी म्हणजे काय, दैत्य प्लस आरी. आता इथं काय होतं, इथं काय ह्याच्यामध्ये आपण जर येला जर हलंत केला तर त्यामध्ये काय अ आणि काढलं पुढचं त्याचा काय स्वर होता अ, काय होतं अ प्लस अ. इथं काय होणार आ, सेम इज इक्वल टू दीर्घ, सेम इज इक्वल टू दीर्घ, सेम इज इक्वल टू दीर्घ. हेच काय केलंय आपण की तेच आ जर आलं ते आ आपण ह्यात मिक्स केलंय, दैत्यारी. आ जे आलं होतं ते मिक्स केलं दैत्यारी. ही ती शब्दाची फोड होती, दैत्य प्लस आरी. आणि इथं आपण कोणत्या सूत्रानुसार केलं तर हे अक सुवर्ण दीर्घ ह्या सूत्रानुसार. आता ते दुसरं उदाहरण बघूया. काय सांगितलंय की विष्णुदय, विष्णू प्लस उदय. त्यातलं विष्णू उदयमध्ये इथं विष्णुदयमध्ये कोणते होते, दुसरा उकार होता आणि इथं विष्णूमध्ये पहिला उकार आहे प्लस उदय. आता इथं काय सांगितलंय, विष्णुदयमध्ये विष्णू मधला हा आपण ऊ घेतला इथला शेवटी आणि इथला काय सांगितलं दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऊ घेतलाय. आता दोन्ही स्वर आहे, सेम इज इक्वल टू दीर्घ. म्हणजे पहिला ऊ आणि दुसरा ऊ मिळून काय झालं, दीर्घ ऊ झाला. इथं कोणत्या सूत्रानुसार झाला, अकह सुवर्ण दीर्घ, अकर्ण सुवर्ण दीर्घ. बऱ्याच वेळ एमसीक्यूला प्रश्न विचारतात की अक सुवर्ण दीर्घ कोणत्या संधीचं आहे असे, किंवा आणखी सुद्धा सूत्र येतात की कोणत्या संधीचे हे सूत्र आहे असं म्हणून. की आता ऊ झालंय तेच ऊ आपण पुन्हा इथं मिक्स केलं. हे इथं की काय झालं, विष्णू प्लस दय. इथं जे होतं इथला उचलला होता आपण तर ऊ मिळून एकच ऊ तयार झाला. इथं हलंत न राहिला होता, तेच विष्णू दय. अशा प्रकारे हा पूर्ण सुवर्ण संधी झालेली आहे, सुवर्ण दीर्घ संधी झाली. त्यानंतर आपली चौथी संधी पाहिजे आपल्याला गुणसंधी. आता खूप महत्वाची IMP संधी बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारली जाते. गुणसंधी खूप IMP संधी अशी. आता ह्याचं सूत्र काय, अदेन गुण और आद गुण, अदेन गुण और आद गुण. म्हणजे काय अर्थ काय, अत येन गुण ह, ह्याची फोड केली आपण कशी, अत येन गुण हे अशा प्रकारे ही गुणसंधी आहे. आता काय सांगितलं, रस्व अ ए औ या तीन स्वरांना गुण म्हणतात. काय, रस्व अ ए ओ कोणत्या, अदेन गुण ह्या सूत्रानुसार काय म्हटलेलं की ह्या स्वरांना अ ए ओला तीन गुण, हे तीन स्वरांना गुण म्हणतात. काय सांगितलं, आद गुण हे जे सूत्र हे मेन आहे, आद गुण ध्यानात ठेवायला. त्यानंतर काय सांगितलं सूत्रानुसार, अ पुढं जर ई आला तर अ पुढं जर ई आला तर ए होतो, अ पुढं जर ऊ आला तर औ होतो. म्हणजे अ या वर्णापुढे जर वर्ण ई आला म्हणजे स्वर ई जर आला तर ए होतो आणि ऊ जर आला तर औ होतो. सिंपल आहे की ई जर अ च्या पुढे जर ई आला तर ए होतो, अ च्या पुढे जर ऊ आला तर ओ होतो. तेच काय उदाहरण पहा, उपेंद्र. आता उपेंद्र मध्ये काय की उप
आपण प हलंत केला, त्याच्या डोक्यावर एक मात्रा होता म्हणून एक मात्रावाला रस्व ए घेतला आणि पुढं द्र. आता काय घेतलं, आता जो ए होता, एचं काय झालं होतं, ए कसा बनला होता, अ प्लस ई ने हा ए बनलेला होता. कोणत्या सूत्रानुसार बनला होता, आदगुण. आता जो अ होता तो कसा होता, हे बघा इथं हे उप जसं राहिलं, अ हे ई आणि द्र. आता अ काय होतो, ह्याला मिक्स होतो इकडं आणि हे ई इकडं होऊन जातो. म्हणजे हा जो अ आहे हा प मध्ये मिक्स होऊन जातो, हलंत प मध्ये उप प्लस इंद्र. उप प्लस इंद्र. उपेंद्र शब्द कसा बनला होता, उप प्लस इंद्र, या दोन शब्दांनी बनला होता. त्यानंतर कसं आहे पुढे बघून घ्या, महेंद्र. आता महेंद्रमध्ये कसं मह प्लस ए प्लस द्र. तर काय मह ई. आता ए जर शब्द होता तो कशाने बनला होता, अ प्लस ई ने बनला होता, अ प्लस ई ने बनला होता. तसंच बनला होता की हलंत अ ला हा अ जुळणार, मह प्लस इंद्र. अशा प्रकारे हा गुणसंधी होती. आता गुणसंधी अशा प्रकारे झालेली होती की पुन्हा सांगतो, महेंद्र मह प्लस इंद्र. जो ए होता तो अ आणि ई ने बनलेला होता आणि जो अ आहे तो हलंत हला मिक्स होईल तर मह आणि हा ई आहे इकडं द्रला मिक्स होईल, इंद्र महेंद्र. आणि टोटल जर मिक्स झालं तर काय होईल, महेंद्र. हे जे संधी म्हणजे झालं तर महेंद्र. आता हे जे ट्रिक आहे काय, तर कोणत्याही शब्दावर तुम्हाला जर एक मात्रा दिसेल तर ती असते गुणसंधी. जर एक मात्रा दिसला की महेंद्र गुणसंधी म्हणायची. कसं महेंद्र, उपेंद्र, असं बलेंद्र, असं जे असेल शब्द किंवा काही असते शब्द एक मात्रा दिसला की समजून जायचं ट्रिक आहे की काय असणारी गुणसंधी असणार आहे. त्यानंतर आता वृद्धी संधी पाहिजे आपल्याला. आयएमपी संधी, वृद्धी संधी खूप महत्वाची संधी आहे. ही कशी संधी आहे की ही जवळपास गुणसंधी आणि ह्यांचे जवळजवळ दोघांचे ट्रिक सारखे आहेत, दोन ध्यानात ठेवायला खूप इझी येते. आता वृद्धी संधी पाहतोय आपण. वृद्धी संधीचं सूत्र काय, वृद्धी संधीचं वृद्धिरेची खूप महत्वाचं सूत्र आहे वृद्धिरेची. आता हे काय सांगितलं, आ ए आणि औ. आ ए आणि औ आपण इकडे पाहिलं होतं काय, रस्व पाहिले होते ना, अ ए औ. त्याचं इकडे विरुद्ध आहे, त्याचं थोडं विरुद्ध नाही, सॉरी त्याचं काय म्हणतात दीर्घ म्हणता येईल आपल्याला. दीर्घ आहे तिकडं आ ए आणि औ. म्हणजे काय सांगितलं, या स्वरांना वृद्धी म्हणतात, या स्वरांना काय म्हटलं वृद्धी म्हणतात. काय सांगितलं दुसरं सूत्र याचं आणखी काय, वृद्धी रोक्ष. हे आणखी एक सूत्र आहे. ह्यामध्ये काय सांगितलं, ह्या सूत्राचा काय अर्थ होतो की अ आणि आच्या या पुढे स्वरापुढे जेव्हा ए ओ ए औ या चारपैकी कोणते स्वर येते तेव्हा स्वराच्या जागी एक वृद्धी स्वर ए किंवा औ येऊ जावा. म्हणजे काय सांगताय, अ किंवा आच्या पुढे जर ए किंवा ए आले तर त्याचं काय होतं, दीर्घ घ्यायचं आपल्याला ए घ्यायचं. अ किंवा आवच्या पुढे जर ओ किंवा औ आलं तर दीर्घ घ्यायचा औ घ्यायचा. म्हणजे सॉरी वृद्धी म्हणजे म्हणजे पुढचा घ्यायचा, दीर्घच घ्यायचा आपल्याला वर्ण. त्यानंतर काय सांगितलं उदाहरण पाहूया, कसं समजून घ्या. गंगोध. आता गंगोध म्हणजे काय सांगितलं आपल्या शब्द ध्यानात. आता गंगोध एक ट्रिक लावा बरं, विचार करा कसा शब्द बनला असं. गंगोध, गंगा प्लस ओध, गंगा प्लस ओध, अशा दोन शब्दांनी बनला. आता तुम्हाला संधी ओळखायची कशी संधी झाली असं. बनला गंग प्लस आपण ओ प्लस ध. आता गंग प्लस ओ प्लस ध. आता ओ शब्द कसा बनला होता आपण पाहिलं होतं की काय असेल, गंगामध्ये आपण ट्रिक लावू शकतो. गंग आहे ना तर काय असेल, गा असेल इथं, गा असेल म्हणजे गंगा असेल आणि हे काय असेल ओध असेल. म्हणजे इथं ओ शब्द कसा बनला असेल, ओ प्लस औनी बनला असेल हा ओ शब्द. की ट्रिक काय सांगितले आपले ते वृद्धी संधीचे. जर तुम्हाला कुठं पण दोन मात्रे दिसले, कुठं पण दोन मात्रे दिसले तर काय समजून जायचं, वृद्धी संधी. गंगोध दोन मात्रे दिसले वृद्धी. एक मात्रा दिसला की कोणती संधी आहे, गुणसंधी. एक मात्रा दिसला की गुणसंधी, एक मात्रा दिसला की गुणसंधी, दोन मात्रे दिसले की वृद्धी संधी, एक मात्रा दिसला की गुणसंधी, दोन मात्रे दिसले की वृद्धी संधी. अशा प्रकारे आपण कशाच्या सॉरी 5 आपण स्वर संधी पाहिला आहे. त्याच्या पुढच्या संधीचा हा व्हिडिओ येऊन जाईल कारण की हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. त्या प्रकारे पुढे आपण हे राहिलेले कशाच्या स्वर संधीचे व्हिडिओ ते टाकणार आहोत. आणि त्यानंतर जे आपले पुढे कोणते राहिले व्यंजन संधी, विसर्ग संधी याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचा बी फायदा होईल आणि तुम्हाला संधी पेपरच्या अगोदर मी शिकवतोय कारण की माझे पण एक्झाम सुरू असतात. वेळेत वेळ काढून तुम्हाला शिकवतोय. त्यासाठी तुम्ही पण जाणून घ्या की मेहनत दोघांची पण आहे, माझी पण आहे, तुमची पण. त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा कारण फ्री कंटेंट यार. कारण की मेहनत लागते, मला पण लागते, तुम्हाला पण लागते. समजून घ्या. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला मदत करा की ग्रो होण्यात. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.